त्यावेळेला आतून कुठून तरी आवाज आला. कोणतरी होत तिथं. हे कोण? तेच तर दिसलं नाही ना. म्हणजे काहीतरी अर्धमुर्ध दिसलं होतं. मी अजून काहीतरी केलं असतं ना तर त्यांना डायरेक्ट संशय आला असता माझा. बरं ठीक आहे, तू जास्त ताण नको घेऊ जातात आणि आपल्या लेवल तर करायला लागणारच आहे. फक्त तो कागद एकदाचा हातात येऊ देत. बस काय वहिनी, कागद आपल्या हातात केव्हाच आलाय. काय? नाही म्हणजे कागद नाही, पण कागदाचा फोटो आहे आपल्याकडे. लगेच बघू. बघ. हा फोटो आहे. हाच फोटो आहे. काहीच दिसत नाहीये पंकज. असं कसं? मी तर काय झालं, माझा बाप फोनवर बोलत होता ना, तर मी पटकन मोबाईल घेतला आणि ती चिठ्ठी तिथं होती आणि मी ते फोटो काढून असं मोबाईल पटकन घेणार. पण मला एवढं तरी सांग, फोटो काढत असताना तो कागद तुझ्या समोर होता ना? हो. मग त्यावर काय लिहिलं होतं ते तरी बघितलं असशील का? नाहीच. नाही, तूच तर म्हणत होतीस ना त्यांना संशय येईल असं काही करू नकोस म्हणून. म्हणून मी उगाच रिस्क घेतली नाही. वहिनी वहिनी ऐक ना वहिनी. वहिनी ऐक, मी काय म्हणतो, आपण अजून एक चान्स मारायला पाहिजे. माझ्या बापाच्या लंकेत जाऊन तो कागद आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे बघ. मामा, तुझा धंदा ठेव बाजूला. आपल्याला जुना धंदा परत करायचा आहे. आपल्याला लेवल करायची. एक मिनिट, लेवल म्हणजे? साऊ, चोरीचा धंदा बंद केला ना आपण. पर्याय नाही माझ्याकडे मामा. हे माझं घर आहे आणि माझ्या घरात चोरी झाली, त्यामुळे मला लेवल करायलाच लागणार. माझ्या नवऱ्याविरुद्ध काहीतरी शिस्त आहे. त्यांच्याकडे जो कागद आहे ना मामा, त्यांनी फार मोठं संकट येऊ शकतं माझ्या अर्जुन. आणि माहीत असलेल्या संकटापेक्षा अचानक आलेलं संकट तेव्हाही डेंजर ना. नाही, कळलं पाहिजे त्यांच्या डोक्यात काय चाललंय. भीमाईंच्या खोलीतनं लंपास झालेला तो कागद काही करून मिळाला पाहिजे. ए बल्लू, मला वाटतं आता आपलं इथं राहणं धोक्याचं आहे. लवकरात लवकर इथून बाहेर पडलं पाहिजे. मामा त्या दोघांना या खोलीतनी काढलं, पलीकडच्या खोलीत टाकले, तरी पण तुला बाहेरच जायचंय वे. बरं जाऊ, पैशाचं काय? आतापर्यंत विद्यादादा आपल्याला पैसे देत होता, पण आता त्याला पण माहित नाही आपण कुठं जाणार आणि काय करणार आहे. तुझ्या सांगण्यावरून त्या बेवड्यावर सगळे पैसे उधळून बसलो. आता खिशात रुपया नाही, आपण काय कुठे येत नसतो. करू रे काहीतरी, मी आहे ना. काय करणार आहे? गळ्यातली चैन विकतो का? हे काय बोलतोय? नाही तर मग ती अंगठी विक. बल्लू, आता मनगडातलं ब्रेसलेट विक. ऐ, सगळ्या तोंडाच्या बापाऱ्या घालवतो काय माहिती.